तर निवडणुका जाहीर केल्या, मात्र आक्षेप अजूनही बाकी आहे। दुबार मतदारांवर निवडणूक आयोग बोलताना दिसत नाही असे एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। तर रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा याद्यांमध्ये गळ होता का असा टोला गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना लगावला। 2 डिसेंबरला मतदान आहे असं आज जाहीर करण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षभरामध्ये निवडणुका होणार याच्याबद्दल चर्चा होती, केव्हा होणार याच्याबद्दल उत्सुकता होती। एकदाची ती उत्सुकता संपली आणि आता निवडणुका त्याबद्दल जाहीर केलेल्या आहेत। पण निवडणुका जाहीर केल्या निवडणूक आयोगाने तरी त्या संदर्भामध्ये अजून अनेक आक्षेप बाकी आहेत। त्यांनी सांगितलं की दुबार याद्या ज्या आहेत त्या आम्ही तपासू। निवडणूक आयोगाने घाईघाईने जाहीर केल्या। 1-2-3 महिने उशीर झाला असता तर बिघडलं काहीच नसतं। मग रक्षाताई निवडून आले त्यावेळेला याच्यामध्ये घोळ होता का जळगाव जिल्ह्यातल्या, असं म्हणायचं आहे का? कसं बोलत म्हणजे मुलगी हारली तर मग याला खराब, सुनबाई निवडून आली तर एकदम जोरात, म्हणजे अशी भूमिका अशी झाली 2 टप्पे घेऊन। 4 मध्ये आधी निवडणुकीमध्ये 6 ठिकाणी आमच्या रक्षाताई कमळावर निवडून आल्यात, बरोबर आहे। विधानसभेला आमच्या रोहिणीताई त्या दुसऱ्यांदा परत पडल्यात, म्हणजे मग याला खराब झाल्या का आता? म्हणजे झाल्या? नाही